विद्यार्थी मैत्रिणींनो, मित्रांनो, ह्या मागील मार्च महिन्यापासून तर या मे महिन्यापर्यंत आपण कोरोना व्हायरस कोविड-19 जगामध्ये ही जी मोठी महामारी आलेली आहे, त्या महामारीवर आपण संघर्ष करत, अनेक संकटांवर मात करत त्या महामारीला आपण तोंड देत आहोत. शासन ही त्या महामारीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्याला ऑनलाईन पद्धतीचे लेक्चर्स घ्यावे लागत आहे, कारण प्रत्यक्ष आपण वर्गामध्ये येऊन अभ्यासू शकत नाही या कोरोनामुळे. म्हणून ऑनलाईन पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत, जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाने ऑनलाईन लेक्चर्स व्हॉट्सअप ग्रुपला टाकल्यावर प्रत्येकाने ते बघा आणि काही अडचण असेल तर फोन करा. सेमिस्टर सेकंड, दुसरं सेमिस्टर जे आहे त्या दुसऱ्या सेमिस्टरच्या नोट्स पण टाकलेल्या आहेत आणि रिकाम्या जागा भरा याही व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेल्या आहेत. त्यांची झेरॉक्स प्रत काढा किंवा मोबाईल थ्रू अभ्यास करा. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक महाविद्यालयाने टाकलेली आहे. त्या परीक्षे फॉर्म भरा. त्यानंतर जून जुलैमध्ये ज्या काही परीक्षा होतील MCQ द्वारे त्या परीक्षांचा व्यवस्थित अभ्यास करा. घरी बसून घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, कुटुंबाचीही काळजी घ्या. आणि आता आपल्या विषयाकडे आपण वळूया. पहिलं सेकंड सेमिस्टरचा जो काही पहिला भाग आहे, पहिला जो काही टॉपिक आहे, त्या पहिल्या टॉपिकचा विचार जर आपण केला तर ॲटमॉस्फिअर, वातावरण, वातावरणातील घटक आणि वातावरणाची रचना अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या पृथ्वी तलावावर वातावरण हे जर राहिलं नसतं तर ह्या पृथ्वीमध्ये जीवन जगणं अवघड राहिलं असतं. या पृथ्वीवर वातावरण आहे म्हणून मानवी जीव, इतर जीवसृष्टी जीवन सुरळीतपणे जगणं आहे. या पृथ्वीवर वातावरणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. वातावरण हवेचे एक आवरण आहे. पृथ्वीभोवती असलेले हवेचे एक आवरण आहे. या वातावरणामुळे या पृथ्वीचं सर्वेक्षण होत असतं, संरक्षण होत असतं. म्हणून निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाला वातावरण असे म्हणतात. या वातावरणामध्ये वेगवेगळे जे काही वायू आहेत त्या वेगवेगळ्या वायूंचं मिश्रण झालेलं आहे आणि ते एक वातावरण तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे वायू आहेत त्या वातावरणामध्ये. वातावरण हे रंगहीन आहे, चवहीन आहे व गंधहीन आहे. अशा विविध वायूंच्या पृथ्वीभोवती असणाऱ्या आवरणास वातावरण असे म्हणतात.
वातावरणाची व्याख्या अशा स्वरूपाची आपल्याला करता येईल. पृथ्वीभोवती असलेलं जे काही आवरण आहे त्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. पृथ्वीच्या भौगोलिक व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक आहे. वातावरण काय आहे? पृथ्वीच्या भौगोलिक व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक म्हणून वातावरणाकडे पाहिलं जातं. इतर कोणत्याही जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांवर वातावरण नाही म्हणून जीवसृष्टी नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा जे काही सूक्ष्म घटक आहेत इतर, त्या घटकांना जीवन जगण्यासाठी वातावरणाची आवश्यकता असते आणि ते वातावरण फक्त पृथ्वी तलावावर आहे, या पृथ्वी ग्रहावर आहे. भरपूर वर्षापासून अमेरिका, फ्रान्स, जापान, कॅनडा, जर्मनी हे जे काही देश आहेत या देशांनी चंद्रावर वातावरण असेल म्हणून खूप शोध लावण्याचा प्रयत्न केला. मंगळावर वातावरण असेल, मंगळावर राहता येईल असं काहीतरी व्यवस्था असेल म्हणून खूप शोध लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही ग्रहावर वातावरण नाही म्हणून जीवसृष्टी त्या ठिकाणी राहू शकत नाही. पृथ्वी ही एकच असा ग्रह आहे की त्या ग्रहावर वातावरण आहे म्हणून वातावरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतंय. या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये किंवा शक्तीमुळे या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. या वातावरणाच्या पृथ्वीभोवती अस्तित्व टिकून आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून या पृथ्वीवर अस्तित्व टिकून आहे. शास्त्रज्ञानांच्या मते जर आपण विचार केला तर सुमारे 4.5 अब्ज कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेस प्रारंभिक अवस्थेत ह्या पृथ्वीचं वातावरणाची निर्मिती जेव्हा झाली असावी त्यावेळेस या पृथ्वीचा विकासही त्या झालेला नव्हता. हळूहळू या पृथ्वीवर पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी आधी मानवाची निर्मिती झाली. आधी मानव या सृष्टीवर आला. त्यानंतर त्या आधी मानवावर हळूहळू विकास होऊन मानव निर्मिती झाली आणि या पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाल्यानंतर या पृथ्वीचा विकास हळूहळू होऊ लागला. आणि आज जर आपण पाहिला तर फक्त या बुद्धिवादी प्राणी असलेला जो काही मानव आहे या मानवाने पृथ्वीचा सखोल अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. जागृत पद्धतीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणून या पृथ्वीवर वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास या मानवाने मानव हा एक पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणून अभ्यास करत असतो. या वातावरणाचे महत्त्व जर आपण पाहिले, सिग्निफिकन्स ऑफ ॲटमॉस्फिअर, वातावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पृथ्वीवर वातावरण हा घटक इतका महत्त्वाचा मानला गेलेला आहे की त्याचं महत्त्व हे आपल्याला मोजता येणार नाही असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे आपण जर पाहिलात सूर्यमालेतील अनेक ग्रह आहेत. त्या अनेक ग्रहांमध्ये पृथ्वी हा एक ग्रह आहे. त्या ग्रहाला वातावरणाची निर्मितीची उत्पत्ती निर्मित झालेली आहे. अनेक ग्रह आहेत.
पृथ्वीपासून कितीतरी लांब पल्ल्यावर असलेले अनेक ग्रह आहेत. त्या ग्रहांमध्ये वातावरण नाही, वेगवेगळ्या प्रकारचे वायू नाहीत, म्हणून त्या ठिकाणी मानवाला जीवन जगता येणार नाही. पण हा पृथ्वी असा एक घटक आहे की त्या पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली आहे. म्हणून जीवसृष्टी ही जिवंत आहे, चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे. पोषक असं प्राणवायूची निर्मिती ह्या वातावरणामध्ये होत असते. प्रमाण जनरली आपण जर पाहिलात तर त्याचं वायूचं प्रमाण जे आहे ते आढळत नाही. प्राणवायूचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण आढळत नाही या पृथ्वीवर. पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानवाच्या जीवनाशी वातावरणाचा निकटचा संबंध आहे. पृथ्वीवरील ज्या काही वनस्पती आहेत, सूक्ष्म जीव जे आहेत, प्राणी जे आहेत, ह्या सर्वांचा मानवाशी वातावरणाचा जवळचा संबंध आहे. आपल्या पृथ्वीतील वातावरणात हा पृथ्वीचा विशेष गुण आहे. पृथ्वीचा विशेष गुण जर आपण पाहिला तर ह्या वातावरणामध्ये असलेले अनेक घटक जे आहेत त्या घटकांचा पृथ्वीमध्ये असलेले जी काही जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचा जवळचा संबंध आहे. म्हणून पृथ्वी एक गुण वैशिष्ट्य आहे. या वातावरणामध्ये हवा आहे, हवामान आहे व त्यांचे सर्व आविष्कार वातावरणामुळेच घडून येत असतात. अनेक आविष्कार वातावरणामध्ये घडून येत असतात. अशा आविष्कारांची यथायोग्य कल्पना येण्यासाठी वातावरणाची घटना, गुणधर्म व विस्तार, रचना याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास मानव करत असतो. आता वातावरणातील काही घटकांचा विचार जर आपण केला, कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर, कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर, वातावरणातील अनेक घटक वातावरणामध्ये आहेत, पण महत्त्वाचे जे काही प्रमुख घटक आहेत त्या प्रमुख घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. वातावरणात प्रमुख घटकांमध्ये वायू आहे, पाण्याची वाफ आहे, धूलिकण इत्यादी घटकांचा समावेश होत असतो. पहिला घटकाचा विचार जर केला तर वायू, गॅसेस. वातावरणामध्ये हे निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाने बनलेलं आहे. वातावरण जर आपण पाहिला तर निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाने ते बनलेलं आहे, ते तयार झालेलं आहे. वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. हे वायू वजनाने अतिशय हलके असल्यामुळे वातावरणाच्या वरच्या थरात त्यांचे प्राबल्य असते. वातावरणाचा हा जो काही वरचा थर आहे, वातावरणामध्ये अनेक थरांची निर्मिती झाली. भूपृष्ठापासून जर आपण पाहिलात तर भूपृष्ठापासून तर 320 किलोमीटरच्या वरती वातावरणामध्ये वेगवेगळ्या वायूंची निर्मिती. भूपृष्ठापासून पहिला घटक जर आपण पाहिला तर तपांबर, तपस्तब्दी, स्थितांबर, ओझोन, दलांबर आणि शेवटचा आपण जर पाहिला तर बाह्यवरण. अशी वातावरणाची आकृतीची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. असल्यामुळे वातावरणाच्या ह्या ज्या काही वरच्या थरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वायूंचे प्राबल्य, वायूंचं जे काही राज आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिला तर पहिला वायू जो आहे तो म्हणजे नायट्रोजन वायू. नायट्रोजन वायू वजनाने अतिशय जड वातावरणाच्या खालच्या थरामध्ये असतो.
हलके वायू जे असतात त्या वरच्या थरांवर असतात आणि जड वायू जो आहे तो वातावरणाचा जो काही पहिला थर आहे त्या पहिल्या थरांमध्ये नायट्रोजन वायू जड असल्यामुळे तो पहिल्या थरामध्ये फिरत असतो. त्या वायूचं प्रमाण जर आपण पाहिला तर 78.08% एवढं आहे. सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन व कुजणे, तप्त लाव्हा रसांचा उद्रेक इत्यादी क्रियांद्वारे या वायूचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वातावरणामध्ये ह्या वायूंचा पुरवठा जर होत असेल तर वेगवेगळे जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत, ज्वलन पदार्थ जे आहेत, त्या ज्वलन पदार्थांद्वारे लाव्हा रसाचा जो काही उद्रेक आहे इत्यादी क्रियांमुळे या वायूंचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतींची जी काही वाढ आहे ती वनस्पतींची वाढ, वनस्पतींचं संवर्धन यासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. नायट्रोजन वायू वनस्पती हा एक महत्त्वाचा, पृथ्वीवरील एक महत्त्वाचा उत्पादक घटक असल्यामुळे त्या वनस्पतींना लागणारा हा महत्त्वाचा वायू आहे. या वायूची निर्मिती अशा पद्धतीने होत असते. दुसरा वायू जर आपण पाहिलात महत्त्वाच्या वायूंमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर आपण पाहिला तर 20.94% एवढं ऑक्सिजनचं प्रमाण असते वातावरणात. नैसर्गिक ज्या काही वनस्पती असतात त्या नैसर्गिक वनस्पतींचा ऑक्सिजन वायू तयार करण्याचा एक मोठा कारखानाच आहे. ऑक्सिजन तयार करण्याचा वनस्पतींचा एक मोठा कारखानाच आहे. वनस्पती ऑक्सिजन तयार करत असतात. जसे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये आपण जातो तसे ऑक्सिजनचे प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणून अवकाश ज्या काही मोहिमा संशोधनासाठी अवकाशात जातात त्यावेळेस सोबत ऑक्सिजन घेऊन जात असतात. कारण जसे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जसे वरती जातो तसे ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे ते कमी कमी होत जाते. म्हणून ऑक्सिजन हा भूपृष्ठावरील वनस्पतींना महत्त्वाचा घटक ठरलेला आहे, एक वरदान ठरलेला आहे. याच्यात अजून जर आपण पाहिला तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत जर आपण पाहिला तर वातावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचे प्रमाण जर पाहिला तर सर्वात कमी प्रमाण ह्या कार्बन डायऑक्साईडचे आहे. 0.03% एवढेच आहे. वनस्पती एका वर्षात 500 अब्ज टन हा वायू शोषून घेतात. वनस्पती 500 अब्ज टन हा वायू शोषून घेत असतात व रात्रीच्या वेळी उत्सर्जन करत असतात. आणि ओझोन वायूमुळे सूर्याची अतिनील जी किरणं असतात ती किरणं शोषली जातात. म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जीवसृष्टी कशामुळे अस्तित्वात आहे? या कार्बन डायऑक्साईडमुळे. कार्बन डायऑक्साईड जर आपण पाहिला तर ह्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती 500 अब्ज टन हा वायू शोषून घेतात आणि रात्रीच्या वेळी उत्सर्जन करतात. आणि उत्सर्जन केल्यानंतर ओझोन वायू जो आहे तो ओझोन वायूमुळे सूर्याची अतिनील किरणे शोषली जातात. म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. या पृथ्वी तलावावर अतिशय ओझोन वायू जे काही सूर्यमंडलामधून निघालेले अतिनील किरणे जे आहेत, अल्ट्राव्हायलेट किरणं जे आहेत, ते किरण जेव्हा या पृथ्वीवर पोचले असते तर ते अति तीक्ष्ण किरण आहे. मानवाची जी काही त्वचा आहे त्या त्वचेला छिद्र पाडून शरीरामध्ये प्रवेश केला असता आणि वेगवेगळ्या प्रकारची रोगराईची निर्मिती झाली असते. पण या सृष्टीची निर्मिती होत असतानाच ह्या वातावरणाच्या ही जी काही आकृती आहे त्या आकृतीमध्ये ओझोन नावाचा एक महत्त्वाचं आवरण जे आहे पृथ्वी तलावावर
ते आवरण या अतिनील किरणांना मात्र अडवून घेतं आणि अडवून घेत असल्यामुळे ते अतिनील किरण पृथ्वीवर येत नाही, पोचत नाही. म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी ही आज जिवंत आहे आणि व्यवस्थितपणे ती सुरळीतपणे जीवन जगत आहे. म्हणून वातावरणामध्ये हे जे काही वेगवेगळे वायू आहेत, त्या वायूंचा महत्त्वाचे जे काही वायू आहेत, त्या महत्त्वाच्या वायूंचा अभ्यास आपण या ठिकाणी केला आहे. वातावरणाची रचना, वातावरणाच्या रचनेच्या बाबतीत जर आपण अभ्यास केला तर वातावरणाची रचना ही फार मोठी आहे. स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर. या स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर मध्ये वातावरणाची जी काही रचना आहे, त्या रचनेच्या आकृतीमध्ये आपण जर अभ्यास केला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीभोवती वातावरणास पसरलेले आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती पसरलेलं जे वातावरण आहे, जसे आपण वर जातो तसे वातावरणाची घनता विरळ होत जाते. हा सर्वसाधारण नियम आहे. हा नियम सर्वसाधारणपणे माहिती पण आहे, कारण पृथ्वीवर आपण जसे वर जात असतो तसे वातावरणाची जी काही घनता आहे ती विरळ होत जात असते. हवा जी आहे ती विरळ होत जात असते. वातावरणामध्ये जसे आपण वरती जातो तसं ऑक्सिजनही कमी होत जातो. कार्बन डायऑक्साईड जो आहे तोही मात्र कमी कमी होत जातो. त्यानंतर वातावरणाचा जो काही विस्तार आहे, तो विस्ताराच्या बाबतीत पृथ्वीचा पृष्ठभागापासून साधारणपणे मागाशी सांगितलं तुम्हाला की 320 किलोमीटर पर्यंत हा वातावरणाचा विस्तार आहे. मानवाने ह्या 320 किलोमीटर पर्यंत अभ्यास करून ठेवलेला आहे. पुढे मात्र अजून असेल वातावरणाची उंची, पण पुढे मात्र मानवाने अभ्यास केलेला नाही, कारण पुढे जाता येत नाही, अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होत नाहीये. वातावरणाच्या खालच्या थरात 16 किलोमीटर पर्यंत मानवाने प्रत्यक्षपणे जर आपण अभ्यास केला असेल, त्यानंतर 96 किलोमीटरचा जो काही विस्ताराचा भाग आहे, त्या वातावरणाचं निरीक्षण केलेलं आहे मानवाने. वातावरणाचं प्रत्यक्ष निरीक्षण केलेलं आहे मानवाने. आणि 320 किलोमीटर पर्यंत फक्त वातावरण हे 320 किलोमीटर पर्यंत आहे, एवढंच नमूद केलेलं आहे. पण प्रत्यक्ष निरीक्षणाचा जर आपण विचार केला तर 96 किलोमीटर पर्यंत मानवाने निरीक्षण केलेलं आपल्याला दिसतंय. व वातावरणाच्या गुणधर्माविषयी जर आपण अभ्यास केला तर गुणधर्माविषयी किंवा माहितीविषयी ध्वनी लहरींच्या साह्याने मिळालेली आहे. आपल्याला वातावरणात जे काही गुणधर्म आहेत, ते कशामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत, कशामुळे आपल्याला मिळालेले आहेत? ज्या काही वातावरणामध्ये असलेल्या ध्वनी लहरी आहेत, त्या ध्वनी लहरींच्या साह्याने आपल्याला त्या गुणधर्मांचा अभ्यास करता आलेला आहे. मानवाला, हा बुद्धिवादी जो हा मानव आहे, या मानवाला त्याचा गुणधर्मांचा अभ्यास करता आलेला आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये वातावरणाचे प्रमुख 2 थर जर आपण पाहिलात, समावरण होमोस्फिअर, आणि दुसरा जर आहे तो म्हणजे विषमावरण हायड्रॉस्फिअर. समावरण आणि विषमावरण असे प्रमुख वातावरणातले थर आहेत. त्याच्यात जर आपण पाहिलात तर समावरण म्हणजे नेमकं काय? भूपृष्ठापासून सुमारे 80 किलोमीटर उंचीपर्यंत वायूचे प्रमाण सर्वत्र सारखे असते. सर्वत्र सारखे असते. त्यामुळे या आवरणातील रासायनिक घनता सर्वत्र समान असते. म्हणूनच या थराला समान किंवा समावरणाचा थर असे म्हणतात. म्हणजेच भूपृष्ठापासून 80 किलोमीटर पर्यंत जर आपण पाहिला तर 80 किलोमीटर पर्यंत वायूचं जे काही प्रमाण आहे ते सर्वत्र सारखं आहे. त्यानंतर रासायनिक जी काही
रासायनिक ज्या काही घटना आहेत त्या सर्वत्र सारख्या स्वरूपाच्या आहेत, म्हणून समावरण असं या थराला म्हटलं जात असतं. तापमानात जर आपण पाहिलात तर बदलाच्या ज्या काही स्थितीनुसार वातावरणाचे मुख्य थर पडत असतात. तापमानानुसार बदलत्या स्वरूपाचे स्थितीनुसार वातावरणाचे मुख्य थर पडत असतात. त्या मुख्य थरांमध्ये पाहिलात आपण जर पहिला तो म्हणजे तपांबर. ट्रोपोस्फियर भूपृष्ठापासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा जो काही तपांबराचा थर आहे, त्या थराचा जर आपण अभ्यास केला, वातावरणाच्या थराला तपांबर असं म्हणत असतात. म्हणजे त्याची व्याख्या जर आपण करायची म्हटली, 2 मार्काला विचारलं जातं की भूपृष्ठापासून साधारणपणे 15 किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या वातावरणाच्या थराला तपांबर असे म्हणतात. ट्रोपोस या ग्रीक शब्दाचा अर्थ म्हणजेच हालचाल असा होतो. या थरात हवेच्या हुब्या हालचाली होत असल्यामुळे या थराला ट्रोपोस्फियर असे म्हणतात. आता ही जी काही वातावरणाची आकृती आहे, त्या वातावरणाच्या आकृतीमध्ये उभ्या हालचाली व आडव्या हालचाली होत असतात. आणि हा जो काही पहिला थर आहे, या पहिल्या थरामध्ये भूपृष्ठापासून व उभ्या हालचाली या वातावरणाकडे जात असतात. आणि वातावरणातली जी काही हवा आहे, परत तेच ज्या काही वातावरणाची जी काही हवा आहे, तीच हवा मात्र रिटर्न या भूपृष्ठावर येत असते. उभ्या हालचाली व आडव्या हालचाली ही जी क्रिया आहे, ही क्रिया सतत वातावरणामध्ये चालू राहत असते. म्हणून या क्रियांच्या बाबतीत जर आपण पाहिला तर काही वैशिष्ट्य नमूद केलेले आहेत. याच्यात पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की तपांबराच्या विस्तार जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर आढळते. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. उदाहरणार्थ, विषुववृत्तावर तपांबराचा विस्तार 18 किलोमीटर तर ध्रुवावर 8 किलोमीटर उंचीपर्यंत असतो. हे पहिलं वैशिष्ट्य नमूद करता येईल आपल्याला. पृथ्वीचा जो काही गोल आहे, त्या पृथ्वीच्या गोलाचा अभ्यास करत असताना या तपांबराची या वातावरणामध्ये हा तपांबराचा जो काही थर आहे, त्या तपांबराच्या थरामध्ये उंचीनुसार जर आपण पाहिला तर विस्तार जो आहे तो उंचीनुसार वेगवेगळा दिसतोय आहे. आता पृथ्वीचा जो काही गोल आहे, त्या गोलामध्ये विषुववृत्त हे महत्त्वाचं अक्षवृत्त आहे. या अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडलेले आहेत. लंबरूप किरणे त्या ठिकाणी पडत असतात, म्हणून उष्णतेचं प्रमाण ह्या विषुववृत्तावर जास्त असतं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलात तर ह्या विस्तार जो आहे तो विस्तार आपल्याला विषुववृत्तावर तपांबराचा विस्तार 18 किलोमीटर आहे. आणि ध्रुवाकडे आपण जर पाहिलात, किरणं तिरकस ध्रुवाकडे जातात, त्यावेळेस त्याची उंचीचं जर आपण पाहिलात तपांबराच्या बाबतीत तर 8 किलोमीटरपर्यंत उंची असते. दुसरं वैशिष्ट्य नमूद करता येईल आपल्याला. वातावरणाच्या उंचीनुसार तापमान कमी होत असते किंवा कमी होत जाते. तापमान कमी होण्याचा या दरालाच तापमानाचा ऱ्हास असे म्हणतात किंवा लॅप्स रेट असे म्हणतात. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. बरोबर नीट लक्षात ठेवा. वातावरणाच्या उंचीनुसार तापमान कमी होत जाते. तापमान कमी होण्याचा या दरालाच तापमानाचा ऱ्हास दर असे म्हणतात किंवा लॅप्स रेट असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य नमूद करता येईल. आणि तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते तिसरं वैशिष्ट्य म्हणजे
या थरात हवेचे ऊर्ध्वगामी व अधोगामी प्रवाह असतात. मगाशी सांगितलं तुम्हाला की भूपृष्ठापासून उभ्या हालचाली ज्या काही असतात आणि आडव्या हालचाली ज्या काही असतात त्या नेहमी प्रवास करत असतात. या हालचालींमुळे वातावरणाची जी काही स्थिती आहे ती स्थिती बदलाक्षम होत असते. म्हणून तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये ज्या ऊर्ध्वगामी हालचाली आणि अधोगामी ज्या हालचाली आहेत किंवा प्रवाह जे आहेत ते प्रवाह सुरू असतात. त्यामुळे वहन, उत्सर्जन व अभिसरण या प्रक्रियेमुळेच होत असतात. वातावरणामध्ये उष्णता प्राप्त होत असते या प्रक्रियेमुळेच. यापैकी जर आपण पाहिला तर अभिसरण क्रिया महत्वाची असल्यामुळे तपांबराला अभिसरण प्रवाहाचाच पट्टाही असं म्हटलं जात असतं. तपांबराचा हा जो काही प्रवाह आहे या प्रवाहाला दुसरं नाव काय नमूद केलेलं आहे? अभिसरण प्रवाह पट्टा असेही म्हणतात. बघा, म्हणजे हे जे काही 3 वैशिष्ट्य आहेत, ह्या तपांबराचे हे 3 जे काही वैशिष्ट्य आहेत हे 3 वैशिष्ट्य अतिशय महत्वाचे मानलेले आपल्याला दिसत आहेत. आणि दुसरा जो काही भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये तपस्तब्दी हा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागाचा अभ्यास जो आहे, लेक्चर जे आहे ते आपण पुढच्या तासिकाला बघूया. राहिलेला भाग नंतर बघू.